काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार. पक्षश्रेष्ठींचा निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील. रासप आणि वंचित देणार काँग्रेसला साथ. पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसनं मित्रपक्षांची चर्चा न करता निर्णय घेतला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य. मित्रपक्ष पुन्हा काँग्रेसशी करणार चर्चा. राज्यात अवकाळीचा धुवाकूळ. सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये शेतीचं नुकसान, तर पुण्यात गेल्या 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस. खराच्या शिर्डी जमीन गैरव्यवहारात धक्कादायक माहिती उघड. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी अशोक खरात असल्याचं उघड. सर्व खाती पोलिसांकडून होल्डवर. मुंबई महापालिकेत सत्तेत येताच 1000 कोटींहून अधिकची कंत्राटं रद्द. भ्रष्टाचारमुक्त महापालिकेचा नारा देत कंत्राट प्रक्रिया रोखली. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन लष्करात मोठे फेरबदल. लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीची निवृत्ती. जनरल डेव्हिड होर्डन आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांनाही हटवलं. FBI संचालक काश पटेलही रडारवर. युद्धाच्या 35व्या दिवशीही भीषण हल्ले सुरूच. अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, तर इराणचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा B-1 पूल अमेरिकेनं उडवला. ऐन युद्धकाळात ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब. फार्मास्युटिकल्स कंपन्यांवर 100% टॅरिफ. केवळ अमेरिकन कंपन्यांना सूट. आखाती देशातील युद्धामुळे पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका. पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये प्रति लिटरवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई. LPG भरलेले 2 टँकर जप्त. शिधा वाटप नियंत्रण पथकाची कारवाई. लोकांच्या प्रश्नावर बोलणं हा गुन्हा आहे का? माझा आवाज दाबलाय, हरलो नाही. राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढांचा निशाणा. नमस्कार, मी माधवी देसाई. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. माढा तालुक्यात अंजनगाव खेलोबात तणाव अजूनही कायम आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पोलीस अधीक्षकांकडून आक्रमक आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तर गेल्या 3 दिवसांपासून हा सगळा वाद कायम आहे. माढा तालुक्यात अंजनगाव खेलोबात तणाव अजूनही कायम आहे. पोलीस बंदोबस्तात चोख ठेवण्यात आलेला आहे. आता पोलीस अधीक्षक स्वतः आक्रमक अशा आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न आता पोलीस अधीक्षक करत आहेत. आपले प्रतिनिधी सुनील दिवाण सध्या आपल्या सोबत आहे. सुनील, नेमकं काय घडतंय घटनास्थळी? दिवस आहे आज आंदोलनाचा. जो पुतळा महाराजांचा बसवण्यात आला होता, आज नेमकी महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यामुळं एक समाज अतिशय आक्रमक आहे. त्यांना पुतळ्याजवळ जाऊ दिलं जात नाही. 2 समाजामध्ये 100 फुटाचं सुद्धा अंतर नाहीये. लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहे दोन्ही बाजूला. मात्र दोन्ही समाज दोन्ही बाजूने आक्रमक असताना दिसत आहेत. आता पोलीस अधीक्षक पोहोचलेले थोड्या वेळापूर्वी सातत्याने एकमेकांच्या शाब्दिक झटापटी होताना दिसत आहेत. पोलीस अधीक्षकांनी आता आल्यानंतर दोन्ही समाजाशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र कालही रात्री उशिरापर्यंत चर्चेचे सत्र चालू होते. ते सर्व योग्य रीतीने संपले नव्हते, फिसकटले होते. त्यानंतर यामध्ये थोडाफार लक्ष्मण हाके यांचा आक्रमक भूमिका कारणीभूत ठरते असं दिसतंय. कारण ज्या पद्धतीने या जागेची मोजणी करायची आणि मग पुतळा कुठल्या जागेवर बसवलाय हे ठरवायचं, हे ठरलं होतं. त्याला हे हाके तयार नाहीयेत असं दिसतंय. त्यामुळं एकमेकांना
दोन्ही बाजूनी घोषणाबाजी जोरात होती आणि दोन्ही बाजूचा तणाव वाढलेला आहे. पोलिसांवरही ताण वाढलेला गेला. तिसरा दिवस आहे. 3 दिवसापासून पोलीस मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत आणि दोन्ही बाजूनी जोरजोरात घोषणा दिल्या जात आहेत. पोलीस अधीक्षक इथं पोहोचलेले आहेत. आता पुढे काय होतंय हे पाहता येणार आहे. नक्कीच आता पोलीस अधीक्षक या आंदोलकांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुनील, तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर लक्ष्मण हाके मराठा आणि धनगर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्ष्मण हाकेंना अंजनगावमधून बाहेर काढा, अन्यथा राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी लाखोंच्या संख्येनं अंजनगावमध्ये दाखल होतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिला आहे. लक्ष्मण हाकेला जर अंजनगावातून आज नाही जर हाकललं तुम्ही, तर उद्या महाराष्ट्रातील तमाम मराठा क्रांती मोर्चातील सर्व समन्वयकांना व शिवप्रेमींना व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना व शिवभक्तांना आवाहन करतोय, लाखोच्या संख्येने आपण पण अंजनगावमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आस्था आहे. महाराजांच्या पुतळा जर काढण्यासाठी कुणी जातीय दंगल ह्याच्या घडवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण उद्या अंजनगाव येथे जाऊया. या महाराष्ट्रातील काही जातीवादी नाजायज अवलादी त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला विरोध करतात, धनगर मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बंदोबस्त त्या हाक्यासारख्या नालायक माणसाचा बंदोबस्त लवकर सरकारनं करावा. अन्यथा या ठिकाणी जे काय परिणाम होतील, जो काय कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील. आता राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे. बारामती आणि राहुरी दोन्ही पोटनिवडणुका लढण्याचा निर्धार आता काँग्रेसनं केलाय. पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवलाय. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांना खरी आदरांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता काँग्रेसनं निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची निश्चिती होणार आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला आणखी 2 पक्षांची साथ मिळालेली आहे. महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आता काँग्रेसला मदत करणार आहे. काँग्रेसचे नेते आज ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी देखील चर्चा करणार असल्याचं समजतंय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे. निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे. ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. तर बारामतीची जागा बिनविरोध करा अशी विनंती केलेली आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसला. अजितदादा तुमच्याही जवळचे होते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे. अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे. अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी सीट अनपोज करावी. हां, ते लढतायत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला, तिथे आम्ही लढू.
दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी काल मुलाखती दिल्यात. आम्ही बारामतीमध्ये निवडणूक लढणार आहोत, पक्षश्रेष्ठींनी आम्हाला तसा आदेश दिलेला आहे, असं या संभाव्य उमेदवारांचं म्हणणं आहे. काल 6 जणांनी मुलाखती दिल्यात आणि आमची तयारी पूर्ण झाली असल्याचं काँग्रेसच्या या संभाव्य उमेदवारांनी म्हटलंय. वीर धवल गाडे, वैभव मुरुंगले आणि ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. आकाश मोरे यांनी 2014ची देखील निवडणूक लढवली होती. या संभाव्य उमेदवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी. हे इलेक्शन तसं भावनिक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मान्य आहे? अगदी आहे. त्याचबरोबर कर्तव्य पण आहे. आम्ही कर्तव्य करणार आहोत. आता कर्तव्य तुम्ही विचाराल काय करणार? जो काय अपघात झाला त्याचं पूर्णत्वाकडे गेलेलं आहे का? जो रोहित पवारांनी विषय उचलला, राहुल गांधींनी त्याला दुजोरा दिला आणि कर्नाटकसारख्या राज्यामध्ये FIR होतो आणि आपण गप्प बसलो इथे बारामतीकर त्यांच्या घरातले लोक, याचा कुठं वाचा फुटणार आहे का? म्हणजे अजितदादा फक्त तालुक्याचे कोणाचे पती नव्हते, कोणाचे वडील नव्हते, ते सगळ्या बारामतीकरांचे एक प्रमुख होते. एक घरातला माणूस होता, वडील होते, भाऊ होते, मुलगा होता. ह्या सगळ्या बारामतीकर यांचा काहीतरी मृत्यू झाला, त्याचा काहीतरी छडा लागावा, ते पुढं जावं, यासाठी आमचा हा उमेदवारीचा प्रयत्न आहे. दादांचा गट जर महाविकास आघाडीत असता तर ह्याला विरोधक नसता आमचा, पण त्यांचा आज ते महायुतीत आहेत, म्हणजे भाजपबरोबर आहेत. आमची विचारधारा आहे भाजपच्या विरोधात आहे आणि पोटनिवडणूक ही लागली, आम्ही विचाराशी लढणार आहे. कुणीही उमेदवार देतील तर त्याच्याबरोबरने आम्ही राहणार आहे. आमचा जो महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष आहेत तेही आमच्याबरोबर येतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून 2 इलेक्शन लढलो. ज्यावेळेस एखादी भूमिका कुठल्याही त्यांची घ्यायची असते तर त्यांनी ती समविचारी घेऊन आमच्या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांनी घ्यायला पाहिजे होती. ती त्यांनी परस्पर घेतली. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यांचे वरिष्ठ नेते, आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील, त्याचा विषय नाही. ही लढाई, इथली लढाई जी आहे ही स्वाभिमानी बारामतीकर विरुद्ध भाजप दबावमुक्त बारामती विषय करायचा आहे. दरम्यान बारामतीच्या या निवडणुकीवर खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपण पाहूयात. काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार होता. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही, कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये. महाविकास आघाडीचा समन्वय बघा. काँग्रेस परस्पर राहुरीमध्ये आणि बारामतीमध्ये उमेदवार देणार अशी घोषणा करते आणि संजय राऊत जळगावमध्ये बसून सांगतात की समन्वय राखला पाहिजे. कसला समन्वय? मुळामध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या पडलेल्या आहेत. 3 दिशेला 3 घांची दोंड आहे. त्यामुळे काँग्रेसने परस्पर राहुरीची निवडणूक लढणार अशी घोषणा केली आणि संजय राऊत शरद पवार साहेबांची प्रवक्तेगिरी करत सांगतायत की राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क आहे. संजय राऊत उभाटा गटाचं मीठ खायचं आणि प्रवक्तेगिरी मात्र शरद पवार साहेबांची करायची, हा धंदा तुमचा सुरू झालाय. त्यामुळं काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या पक्षाला अक्षरशः फाट्यावर मारलेला आहे. आता बातमी आहे भोंदू खरातच्या फरार पत्नीची. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्यापही फरार असल्यानं तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे कल्पना खरातचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग आता बंद झालाय. खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लुकआउट नोटीसमुळे कल्पना खरातच्या हालचालींवर निर्बंध आले असून सध्या पोलिसांकडून तिचा कसून शोध घेतला जातोय. भोंदू अशोक खरातनं 130 बनावट खाती उघडून त्याचा कोट्यवधींचा व्यवहार केल्याचं आता समोर आलंय. 2021-22 मध्ये अनेकांच्या नावे खरातनं पतसंस्थेत खाती उघडली आहेत. प्रत्येक खात्याला अशोक खरात हाच नॉमिनी होता. जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार या खात्यांच्या माध्यमातून झाल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे या बनावट खात्यात व्यावसायिक जासूद रुपाली चाकणकर यांच्या भगिनीचं पुतण्याचं देखील नाव आहे। यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानेही खाती उघडल्याची माहिती शिर्डीतील कस्टडीत असलेल्या आरोपींनी दिली आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात आपण जर पाहिलं तर या फसवणूक प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। जी कल्पना खरात आहे ती फरार आहे। मात्र या 2 आरोपींकडून मोठी माहिती आता या शिर्डी पोलिसांच्या हाती लागलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात जाताना दिसतोय। अशीच एकूण ही माहिती या सगळ्या फसवणूक प्रकरणात समोर येते। जी 4 एकर जमीन त्यांनी 5 कोटींना घेतली होती, या 5 कोटींच्या व्यवहाराची चौकशी करताना पोलिसांना धक्कादायक माहिती हाती मिळाली आहे। या भोंदू खरातनं जवळपास 2 पतसंस्थांमध्ये 21-22 या वर्षात 130 बनावट खाते उघडल्याचं आता पोलीस तपासात समोर आलेलं आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर या प्रत्येक खात्याला अशोक खरात हाच नॉमिनी आहे। एकूण पाहिलं तर या एकाच दिवशी या सर्वच खात्यांमध्ये मोठमोठे व्यवहार होत असल्याचंही या पोलीस तपासात एकूण निष्पन्न झालेलं आहे। आणि ह्या सगळ्या खात्यांची माहिती आता पोलीस विभाग गोळा करताय। निश्चितच यात काही धक्कादायक नावे देखील अशी समोर आली आहे, ज्यात रुपाली चाकणकर यांची बहीण असेल, त्यांचा पुतण्या असेल, त्याच पद्धतीनं जे जासूद ज्यांनी अशोक खरात विरोधात तक्रार केलेली आहे त्यांचे देखील बनावट खातं आहे। याशिवाय जी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे देखील बनावट खाते उघडल्याचं शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर आले। त्यामुळे शिर्डी पोलीस या संदर्भात पुढच्या 2 दिवसात सगळा खुलासा करतीलच। मात्र जे विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे आणि त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार असल्यानं तिला शोधण्यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस देखील जारी केलेली आहे। त्यामुळे एकूण पाहिलं तर शिर्डी पोलिसांनी या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठी कामगिरी केली असून पुढच्या काही दिवसात आणखीनही धक्केदायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। मोहंदू अशोक खरातच्या पत्नीचं सिन्नर तालुक्यातल्या पाडई गावात माहेर आहे। एबीपी माझाची टीम येथे पोहोचली आहे। इथल्या ग्रामस्थांशी माझाच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। यावेळी खरातच्या गैरकृत्यांविषयी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे हेच गाव माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचं जन्मस्थानही आहे। मात्र आता खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्यात। खरातच्या लग्नावेळी त्याच्या अंगावर वार असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं होतं। ग्रामस्थांनी माझाशी बोलताना तो किस्साही आवर्जून सांगितलाय। ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। मी आता आहे त्याची जी सासरूवाडी आहे पाडळी हे गाव, हे सिन्नर तालुक्यातील हे पाडळी गाव म्हणजे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे हे पाडळी गाव। आणि ह्याच गावात या अशोक खरातची सासरूवाडी आहे। अशोक खरातांची सासरूवाडी। कधी लग्न झालं होतं? लग्नाची सर मला तारीख नाही सांगता येणार, परंतु लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं। आणि यांची जी परिस्थिती होती, कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती, परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता, परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं। परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही। तो इडा आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता। हा म्हणलं कपडे कामून काढीत नव्हता। हा हळद लावायच्या टायमाला कपडे काढले, त्याच्या अंगावर वार सुद्धा होती, थोडीशी वळखणा वाट्या। हा मागून त्यांना काढली, त्याला वय जास्त होतं। हा पण आता त्यांचा संबंध झाला इथपर्यंत माहिती, पुढचं काय घडणार हे माहित नाही। आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होतं अण्णासाहेब शिंदेच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता, पण या आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे। तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। किती लोक त्यांच्याकडे जायचे नाशिकला त्या मंदिरात? माझ्या कामानिमित्त गेलो, मी पाय पडाय म्हणून नाही गेलो किंवा मा भविष्य पाहायला नाही गेलो, पण माझं काम झाले का गेले ते काम? नाही काम करायच्या अगोदरच मला जर त्यांचं नियंत्रण वेगळं दिसलं ना, मी काही परत गेलो नाही म्हणलं आपल्यासारख्याच। हा मग काय म्हणताय बाबा? त्याच कामाला गेलो होतो। काय तुमच्या गावातून तुम्हाला कधी भेट झाली का? कधी गावात आल्यावर इथं तुमची भेट झाली आहे का? इथं लग्न झाल्यानंतर यायचे गावात? नाही ते यायचे गावामध्ये, ते गावामध्ये यायचे, पण त्यांचं माझं काय फार बोलणं होत नव्हतं, कारण त्यांचा मेवना आहे ना, त्याचं जमीन नव्हतं, तो माझा जोडीदार होता।
ते लग्नाला त्याचा विरोध होता, कोणता? भावाचा. नको बा म्हणे हे लग्न, पण ते काही हिशोबानं नंतर ते लग्न जमलं. पण सुरुवातीला मोठ्या भावाचा विरोध होता लग्नाला, नको बा म्हणे तू सुट्याचा नवरदेव असं म्हणत होते तो. आज 2-3 सेकंद जेवेल त्याच्या संघ जेवेल या कोणा संघ? खरंच संघ, कारण त्याचा मेवना हा पैलवान होते ना, ते कायम जेवायला जाते तिकडे. जे झालं ते फार चुकीचं झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी वागायला नको होतं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या गावाचंच काय, पण सासूरवाडीचं बी आणि पाहुण्यांचं सगळ्यांचंच नाव खराब झालेलं आहे. तर अशोक खरातचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात देखील शिर्डी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. सध्या कल्पना खरात फरार आहे. कल्पना खरातचं माहेर सिन्नर तालुक्यातील पाडाई गावात आहे. एकीकडे कल्पना खरात मोठ्या घरात राहायची, मात्र माहेरकडील घर अत्यंत दुरावस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळालं. मात्र कल्पना कुणाची फसवणूक करू शकत नाही अशी प्रतिक्रिया कल्पना खरातची भाऊचाय मंगला शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया. भाऊजी आपल्या बरोबर आहेत कल्पना खरात यांच्या. काय किती लग्नाला होत्या तुम्ही त्यांच्या? मी लग्नाला नव्हती, डिलिव्हरीला जायला होते. आणि त्यांचं जमलं ते मला माहिती नाही. आणि मग कसं झालं आणि काय झालं आणि त्यांच्या मोठ्या भावानं केलं ना, ते बी वारले. 17 वर्ष झाले त्यांना. पण आम्हाला काही त्यांच्या वयात एवढा फरक आहे. नाही, कल्पनाचं कुठलीच गोष्ट मला माहिती नव्हती. आपल्या माहेरचं घर चांगलं व्हावं असं त्यांची वाटलं नाही का? कशाला आपण कशाला एवढं त्यांचं कशाला घ्यायचं आपण, असं आहे ना आपल्याला. पण त्यांनी सांगितलं का मी बांधून देऊ का नको? नाही, तसं काही नाही. आपलीच अपेक्षा नाही ना हो. आता हे बा, तुम्ही शेवट तुमचे जावई आहेत, माझा नंदई येते, तुमच्या घरातले जावईच म्हणावं लागेल तसं. त्यावेळेस ते चांगले होते असं सगळेजण म्हणतात. मात्र आज जे काही समोर आलंय, हे काय वाटतं? कुटुंबातले तुम्ही त्यांच्या जवळपासचे काय? धक्के बसले म्हणून धक्का बसला आम्हाला. तर आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे. तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या आणि मुलं एवढं वाढलं बा, असं झालं ते. नाही, पण आता तुमची जी मुले आहेत तिच्यावर देखील आता शिर्डीत गुन्हा दाखल झालाय. तिच्याही नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तिने देखील आर्थिक फसवणूक करायला मदत केल्याचं आता समोर दिसतंय. काय असं वाटतं ती करेल असं? नाही, ते करू शकत नाही. फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते. त्या काहीच करू शकत नाही बा. आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना. आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे. या बंधुबाबांच त्यांनाही फसवलं काय? मग आता काही सांगताच नाही येणार. मी नव्हतीच इथं तेव्हा, काही सांगू आता. नाही, आता जे काही समोर येते त्याच्यावर वाटतं का तुमच्या त्या कल्पना खरातला अंधारात ठेवून हे सगळं सुरू होतं? आता आपण काय सांगणार आहे, असं आहे ना. मी काय सांगू शकत आहे बा. नितीन ओझा, एबीपी माझा, पाडळी, सिन्नर. पुन्हा एक महत्त्वाचे अपडेट. अंजनगाव खेलोबा येथे तणाव वाढतोय. दोन्ही समाज पुन्हा एकदा आमने सामने येताना दिसतात. घोषणाबाजी आणि त्यातून होणाऱ्या शिवीगाळाच्या प्रकरणामुळे दोन्ही समाज आमने सामने येण्यासाठी बॅरिगेड्स तोडण्याचाही प्रयत्न करतात आणि त्यामुळे थेट लक्ष्मण हाके यांनी देखील बॅरिगेड तोडण्याचा प्रयत्न केलाय. दोन्हीकडे समाज आक्रमक होत असताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होतोय. मात्र यावेळी पोलिसांच्या दोन्ही बाजूकडील मोठ्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न तर सुरू आहेत. या प्रकरणी तातडीनं तोडगा न काढल्यास हातांना आता पोलीस या जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही समाजाला शांत राहण्याचं आवाहन करतायत. बॅरिकेड काढून टाकण्याचा प्रयत्न होतोय. गावात पुन्हा एकदा तणाव वाढतोय. पोलीस अधीक्षक स्वतः आता अंजनगाव खेलोबात दाखल झालेले आहेत. मात्र ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. दोन्ही बाजूनी ग्रामस्थ घोषणाबाजी करतायत आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे दोन्ही बाजूला समजावण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आता तणाव वाढतोय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हा तणाव कायम आहे. ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न होतोय. लक्ष्मण हाके देखील आंदोलन करतात आणि त्यामुळे दोन्ही समाजामध्ये तणाव वाढताना दिसतोय.
बातमी आहे विरारमधून. विरारच्या मनवेलपाडा येथील बाईकवरून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एक तरुण 2 चालत्या दुचाकीवर उभा राहून जीव घेण्यात स्टंट करत असल्याचं या व्हिडिओद्वारे दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून काही तरुणांकडून सतत स्टंटबाजी करणं, वेगानं बाईक चालवणं असा धोकादायक प्रकार सुरू असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. बातमी आहे पुण्यातून. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घराच्या भिंती कोसळलेल्या आहेत. पुण्यातील जनता वसाहतीत अनेकांचे संसार आता उघड्यावर पडलेत. अनेकांच्या घरात पाणी शिरलंय तर काही घरांच्या भिंती कोसळल्यात. जनता वसाहतीतील अनेक घरांची पडझड झाली असून प्रशासनाची मदत पोहोचली नसल्याचा आरोप या स्थानिकांनी घेतलाय. याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूयात. आता मी जनता वसाहत या परिसरात आलोय. या गल्ली क्रमांक 53 मध्ये जर आपण बघितलं तर इथं हे घर आहे, ज्या घरावर मोठं झाड पडलं आणि झाड पडल्यामुळं मागची जी भिंत आहे ती पूर्णपणे या ठिकाणी तुटलेली आहे, पडून आतमध्ये आलेली आहे. वरचं जे छप्पर आहे, पत्रा आहे, तो देखील पूर्ण आतमध्ये आलेला आहे. अशी परिस्थिती काल या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं झालेली आहे. काय नक्की झालं? काल खूप वारं होतं, पाऊस होता. काल असा मोठा पाऊस पडले तर बर्फ पडत होते. माझे पोरग ते तिथे थांबलं होते, हे विंडो होती तिकडे बघायला गेला आणि बघायला गेलं जसं त्याच्या पप्पानी बोलवले आणि जसं आलं की मग असं हे झाड पडले. मग माझा पोरगा पण वाचले नशीब, नाहीतर काय झालं असतं काय माहितीच नाही. ते तू होता तिथं? काय झालं आतमध्ये? काय बघितलं तू? मी तिथं पाऊस बघत होतो. त्यानंतर पप्पांनी मला इथं बोलवलं बर्फ बघायला. बर्फ बघितला, असं हातात 2 घेतल्या ना, तसंच मागची भिंत पडली. एवढ्या जोरात वारं होतं, म्हणजे एवढं हे? हो, खूप जोरात वारं होतं. पाऊसही तेवढाच होता. साधारणतः सगळी झाडं अशी हे होती ती, आणि अचानक पोरगा पुढे आला आणि तेवढं झाड कोसळलं तिथं. उद्यापासून आता कसं करणार आम्ही? आमची पुस्तक एक्झाम चालू होणार आहेत, अभ्यासाचं कसं करायचं त्यांचं, तो प्रॉब्लेम आहे. परत सगळं, कारण सगळे कपडे वगैरे सगळे त्या खाली भिंतीखाली सगळे दबले गेलेत. त्यांच्याकडे आता कपडे पण सुद्धा नाही राहिलेले जातात घालायला. आणि याकडे आता महापालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावं, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. अशी जीवितहानी या ठिकाणी कुठंही म्हणजे झाली नाही सुदैवाने. मात्र अशा पद्धतीने जे घटना घडतायत याकडे काळजीपूर्वक बघणं, लक्ष देणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे सिंहगड रोडवर मोठं झाड कोसळलं आणि एका महिलेचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी तातडीची बैठक बोलावली असून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. मंजुषाताई नागपुरे या ठिकाणी सिंहगड रस्त्यावर आढावा घेण्यासाठी आलेले आहेत. परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही पाहिलंच असेल सगळीकडे. सर्वात जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडला तिथे झाडांची पडझड झालेली आहे. पाणी क्लॉक झालं होतं सगळीकडे, पाणी वाहून जात नव्हतं, त्याच्यामुळे खूप लोकांच्या घरातही पाणी घुसलंय. हे सगळी परिस्थिती आपल्याला दिसतेय, त्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. पण एक विषय असा सुद्धा आहे की सध्या पावसाचं प्रमाण जे आहे किंवा पाऊस येणं अनिश्चित झालंय. त्यामुळे जे काही वातावरणाचे बदल आहेत त्याप्रमाणे आपली रिस्पॉन्स सिस्टीम चेंज केली पाहिजे. त्या प्रमाणात आपल्याला आपली डिझास्टर मॅनेजमेंट टीम आणि त्या डिझास्टरची कामं त्या पद्धतीने आपल्याला डिझाईन केले पाहिजेत. मी फेब्रुवारीमध्ये सुद्धा जेव्हा आढावा बैठक घेतली होती तेव्हाही अशा सूचना केल्या होत्या की आपण पावसाळ्याची वाट न पाहता आपल्याला लवकरात लवकर पावसाळी गटार असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, ओढे नाले स्वच्छ करून घेतले पाहिजेत. आणि पुणे शहरातले जेवढे वृक्ष दिसत आहेत आपल्याला, ज्यांच्या फांद्या धोकादायक असेल किंवा झाड धोकादायक असेल, त्याचं छाटणी करून घेतली पाहिजे. त्या पद्धतीने कामाला सुरुवात देखील झाली होती. परंतु आता आपण पाहतात की एप्रिलच्या पहिल्या 2 दिवसातच ऐतिहासिक पाऊस हा पुणे शहरात पडलाय. जुन्या मानांकनानुसार केलेले ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा पावसाळी गटारं असतील, ती एवढ्या मोठ्या पावसाच्या प्रमाणामध्ये कमी आहे, त्याची क्षमता कमी आहे. याचाच अर्थ असा होतो की आपल्याला ड्रेनेज सिस्टीम अपग्रेड केली पाहिजे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. नंदुरबार तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिकं आडवी झाली आहेत. ऐन काढणीला आलेली पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय.
टोकर तलाव शिवारातील राठोड यांच्या 2 एकरावरील मका पीक पूर्णपणे आडवं झालंय. मांजरे गावात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झालाय. अवकाळी पावसामुळे नांदरखेडा, आष्टी आणि टोकर तलाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. पुढील 24 तासात पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात काही भागात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता. पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. पुण्यात काल 65 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या 130 वर्षातला एप्रिल महिन्यातला सर्वाधिक पाऊस. पुणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत. वादळी पावसानं अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना. क्रेनच्या साह्यानं झाडं हटवण्याचं काम सुरू. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान. जनता वसाहतीत अनेकांचे संसार उघड्यावर. अनेकांच्या घरातही पाणी तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा मंदिरांना देखील फटका. दगडूशेठ गणपती मंदिराच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिरात पाणी साचलंय. काल गुरुवारी गर्दी असल्यानं नागरिकांची तारांबळ. पुण्यात काल दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मंदिरा शेजारील वडाचं झाड हातगाडीवर कोसळलं. घटनेत फुल विक्रेतीचा मृत्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपलं. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजू पिकाला फटका. नाचणीचं उभं पीक जमीनदोस्त. शेतकरी चिंतेत. साताऱ्याच्या कराड तालुक्यातला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबांचे सोलर पॅनल्स फुटले. अनेक चारचाकींच्या काचा नाही तडे. औंड इथे 6 एकरातील कलिंगड पिकाचं नुकसान. मस्करवाडीत कोठ्याखाली जनावरं दबली. साताऱ्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान. वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड, पाटणला तडाखा. तर गहू, ज्वारी, मका आणि कलिंगडसह आंब्यालाही फटका. मागील 3-4 दिवसापासून वादळामुळे बरेच नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे सगळे पिकं झोपलेत. ज्वारी, गहू, कडबा, रानात पडलेला कडबा ह्यांचं पूर्ण नुकसान झालं आहे. आणि फळे लागलेले आंब्याचे फळे म्हणा, शेवगा, हे सगळे गारपेटानं सगळे नुकसान झाले फळांचे. तात्काळ प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका. एकूण 33% अधिक क्षेत्र बाधित. पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका. शेती पिकांचं, घरांचं आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचंही नुकसान. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील मस्केवाडीत अवकाळीचा फटका. कलिंगड आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान. सरकारनं भरीव मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सलग 3 दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. केळी, मका, ज्वारी, बाजरी, गहू या पिकांचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गारपीट झाली, त्याकडे वादळ आलं तर आमची 5 बिघा ज्वारी होती ते आरती दुसरी झाली, म्हणजे पडून गेले. आणि मजुरी आम्ही 2-4 दिवसामधून लावणारा होतो ज्वारी काटण्यासाठी. तर आता मजूर पण सांगता आहे, मग आमची मजुरी वाढली बुवा आणि ते ज्वारी खलास झाली बुवा, दृष्टी झाली बुवा, कलर डाऊन झाला, अतिदृष्टी झाली, पुढे जपून गेलेली आहे. आता आम्हाला मदत काहीतरी जेव्हा तुम्ही सरकारनं ते विनंती झाली. माझ्या शेतात 5 बिघा ज्वारी होती. ते 5 बिघा ज्वारी आज तोंडे घास आलेला होता. उद्या 1-2 दिवसात कापायचे होते तेव्हा देवाने आपल्या तोंडातला घास विस्कून घेतला. आणि तो आता ते शेतातली ज्वारी कशी काढायची हे आम्हाला चिंता पडलेली आहे. अतोनात असं अरबो-खरबो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश काढावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. ज्वारी पावसामुळे काळी पडून भाव पडण्याचे षड्यंत्र हे व्यापारी रचत असतात. यांनाही कुठेतरी आळा घालावा अशी मागणी आम्ही आज करत आहोत. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेती पिकांचं नुकसान. कलिंगड, कांदा, डाळिंब, आंबा, गहू या पिकासह इतर पिकांचंही मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं महिलांच्या डोळ्यात अश्रू. बराचशी हिरवीगार थाप होती, अशी कांदा वाढलेला होता आणि हे बघा कसं झाले. गरिबांच्या तरी तोंडा बघा असं मला वाटतं. कारण आमचं काय नाही, पण त्यांनी कष्ट केलेत. म्हणून मी म्हणते
तुम्ही एवढी भरपाई द्या आम्हाला, फक्त खत औषधाचं तरी निघलं पाहिजे. धुळ्याच्या शिरपूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला शेतमाल अवकाळी पावसामुळे भिजला. सलग सुट्ट्यांमुळे बाजारातील व्यवहार होते बंद. अनेक गावांमधून शेतकरी आपला मका, गहू विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले होते. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा. शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी अडचणीत. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या वभळाज या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. केळी बागांचं मोठं नुकसान, केळीची बाग वादळी वाऱ्यानं अडली. नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. टोकर तलाव शिवारातील राठोड यांच्या 2 एकरावरील मका पीक जमीनदोस्त, तर मांजरे गावात वीज पडून एका बैलाचा मृत्यू. भंडाऱ्यात अवकाळीमुळे 302 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मका, आंबा, पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीनं करण्याचे भांडार जिल्हाधिकारी सावंतकुमार यांचे आदेश. पाऊस, गारपीट याच्यामुळे सगळी 3 एकरापैकी 2 एकराची मका पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत. तरी शासनाला अशी विनंती आहे की याची पीक पाहणी करून, पंचनामे करून यांची भरपाई देण्यास करावे, हे माझी नम्र विनंती आहे. वैनगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं गोंदिया शहराला पाणी टंचाईचा धोका. पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून जलजीवन प्राधिकरणाकडून उपाययोजना. पुजारीटोला धरणाचं पाणी वैनगंगा नदीत सोडणार. अशोक खरातच्या मुलाच्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती. घरात मोठ्या प्रमाणात रोकड येत असल्याचं मुलाच्या चौकशीत उघड. उर्वरित माहिती देण्यास हर्षवर्धन खरातचे आडेवडे. सर्व माहिती डॅडकडेच असल्याचं हर्षवर्धन खरातचं म्हणणं. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीसह समता पतसंस्थेतील 100हून अधिक खाते होल्डवर. सर्व खात्यांचा पोलीस तपास केला जाणार. बंधू अशोक खरातनं 130 बनावट खाते उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात उघड. नाशिकच्या सिन्नरमधील नामकरण आवाडे चौकशीच्या फेऱ्यात. जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू. आवार यांनी खरातवर लिहिला होता 13 पानांचा लेख. नाशिकमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार. 12 लाख रुपयांची खंडणी उकळत व्यावसायिकाचा टॅप चोरून मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. 10,000 रुपये स्वीकारताना 4 संशयितांना अटक. 1 वर्षात पूर्ण बर्बाद झालो, कुटुंब रस्त्यावर आलं. जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याची पहिली प्रतिक्रिया. बीडच्या ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणानंतर खोक्याला अटक करत त्याच्या घरावरही चालवण्यात आला होता बुलडोझर. भाजपाचा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर. तिघांना मारहाण केल्याप्रकरणी भोसले कारागृहात होता, तर कारागृहाबाहेर पडताच सतीश भोसलेचे आणखी एक रील व्हायरल. त्याच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तो तुरुंगामध्ये होता आणि तब्बल 1 वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. आणि आता सतीश भोसले जो आहे त्याला आपल्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे जेलच्या बाहेर तो आलेला आहे, अशी तिचं स्टेटस आहे सध्याचं. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला जामीन मंजूर. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण. कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयानं 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर दिला जामीन. 23 ऑक्टोबर 2025ला महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेऊन केली होती आत्महत्या. सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचं आंदोलन. महंत पुराडे, लक्ष्मण हाकेंसह शेकडो जणांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलकांभोवती बॅरिकेटिंग. गावाला पोलीस छावणीचं स्वरूप. अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण. पुतळा वादाप्रकरणी आजही प्रशासनासोबत चर्चा. प्रशासनाकडून जागेची मोजणी होण्याची दाट शक्यता. अंजनगावात पुतळ्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं आंदोलन. रात्री 1:30 वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आंदोलनस्थळी. आंदोलक आणि आमदार अभिजित पाटील यांच्यात पुन्हा वादावादी. आमदार अभिजित पाटील कसली मोजणी करत आहेत, आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सवाल. तर पुतळ्याच्या आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, हाकेंचा आरोप. या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं.
आमचं म्हणणं एकच आहे या आमदार अभिजित पाटलांना, हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय, या कृतीला आमचा विरोध आहे. लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल. परभणी जिल्ह्यात गॅस, इंधन, LPG पुरवठा हा सुरळीत केला जातोय. मात्र वैश्विक परिस्थिती पाहिली तर आपल्याकडे शेजारी देशांप्रमाणे परिस्थिती नाही. इंधन दरातही वाढ झालेली नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असा सल्ला परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे. आपल्या इंटरनॅशनल पॉलिसीजमुळे आज आपल्याकडे एवढा तुटवडा नाही. त्याचबरोबर मोदीजींनी जो इंधन अधिभार असतो, सरचार्ज, तो सुद्धा कमी केलेला आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे. जसं तुम्ही बघता आपल्या शेजारच्या देशांमध्ये आज पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना देखील भारतामध्ये हे भाव स्थिर आहेत. याचं श्रेय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जातं आणि जो तुटवडा आता तरी काही वाटत नाही. आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये हे सगळ्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलेलं आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपलं नेतृत्व सक्षम आहे. कुठल्याच प्रकारचा तुटवडा आपल्याला भाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.